मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आलो होतो आम्ही नेमकी चिकन घ्यायला. म्हटलं आज शुक्रवार असल्यामुळं नॉनव्हेजचं झालंच पाहिजे, नाही तर मग काही मजा नाही. मग दाखवतो आता नेमकी आलो चिकन घ्यायला. बायको गेली आहे मधी. आता गर्दी खूप आहे, तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. बघा, हे जय तुळजा भवानी मटन चिकन सेंटर. अतिशय म्हणजे एकदम ताजं आणि फ्रेश चिकन मटन इथं भेटतं मित्रांनो. पण आज नेमकी आम्हाला मटन नाही खायचं आहे, आज नेमकी चिकन खायचं आहे. कारण माझी बहीण घरी आलेली, त्याच्यामुळं म्हटलं आता चिकनच घेऊ मस्तपैकी. त्याच्यामुळं आता चिकनला गर्दी बघा, तुम्ही बघू शकता. एक साईडला मटणाची गर्दी आणि एक साईडला चिकनची गर्दी. हे दुकान आहे नेमकी गणेशवाडीमध्ये, नाशिकमध्ये पंचवडीत गणेशवाडीमध्ये हे दुकान आहे. जय तुळजा भवानी मटन चिकन सेंटर. अतिशय मित्रांनो, नाशिकच्या जर तुम्ही असाल तर खरं तुम्ही एकदा इथून ट्राय करा घेऊन. अतिशय सुंदर आणि स्वच्छ आणि ताजं, मेन म्हणजे ताजं चिकन मटन इथं भेटतं. आज आम्ही नेमकी बनवणार आहे चुलीवरचं चिकन, त्यामुळे त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवाल. आज रेसिपीची हे राहील व्लॉग. 2 मिनटं थांबा, आता किती वेळ लागतो बघू आपण. सतत गर्दी राहते मित्रांनो इथं. तरी आज शुक्रवार असल्यामुळं तरी कमी आहे. पण संडे म्हटला तर तुम्ही विचार करू नाही शकत मित्रांनो. कमीत कमी इथं 1.5 2 तास उभंच राहावं लागतं, एवढी मोठी गर्दी राहते. तर बघा, अजूनही नंबर काय लागला नाही आमचा. आता मी मध्ये जातो, जरा बघतो, भेटतो मी तुम्हाला पुढं. मित्रांनो, मस्त आता चिकन धुवून राहिली. 2 तर हे झाले आमचे, 2 पाण्यात तर धुवून झालेले. स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवायचं मंडळी, कारण की नॉनव्हेज म्हटलं की ती स्वच्छता आपण मेंटेन केली पाहिजे. मस्त आहे बघा. लेग पीसचे पण तुकडेच केले आम्ही यावेळेस, कारण की आम्हाला ते असे आवडत नाही डायरेक्ट. आम्हाला असे ते तुकडे तुकडे मजा येते खायला. चला, आता धुवून झालेले चिकन. मित्रांनो, आताच नेमकी घरी आलेलो आहे तर चिकन घेऊन. आता मस्त चिकन आता ही मस्त आता धुवल बिवल मस्त फ्रेशमध्ये तुम्हाला मी पूर्ण रेसिपी दाखवायचा प्रयत्न करेल. पण मित्रांनो, आता विषय असा आहे की आमचे काही शॉर्ट व्हिडिओ पण राहतात कॉमेडी, तर ते पण आम्ही काही अजून बनवलेले नाही, कारण की उशीर खूप झालेला आहे. पण आता वाजले आहे 9. आता स्वयंपाक करायचा, ते शॉर्ट बनवायचे, त्याच्यामुळं थोडा व्हिडिओ इकडं तिकडं होईल. मला पूर्ण तुम्हाला रेसिपी दाखवता येणार नाही, तरी पण मी पूर्ण दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करेन. तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला रेसिपी कळेल. आणि आज आम्ही चिकन कोणत्या पद्धतीने बनवलं आणि कसं बनवलं हे पण तुम्हाला नक्की कळेल. तर तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा मित्रांनो, मस्त चूल पेटलेली आहे. तर नेमके कालच वखारीतून लाकडं घेऊन आलो होतो, लाकडं संपलेले होते. मस्त अशी चूल पेटली. हे बघा, आता मस्त चिकन आणलेलं आहे, हळद बिळद टाकलेली आहे. इथं कांदा आहे मस्त कापलेला. आता हे मॅग्नेशन करणार आहे तिचं बनवायची पद्धत लई वेगळी मित्रांनो. त्यामुळं आता म्हणून मी एक रेसिपी बनवायची होती मला. मस्त कांदा परतवलेला आहे मित्रांनो. चूल बरोबर आहे का? जास्त झाली मोठी? बरोबर आहे ना? ए दीदी, दीदी, ए दीदी, पाणी आण बेटा तांब्या भरीला. कांदा परतून घेत आहे मित्रांनो. त्याच्यानंतर काय टाकणार आहे? आता हे चिकन आपण याच्यामध्ये परतवून घ्यायचं आणि मग पाणी घालून मीठ घालून शिजायचं. आता हे मॅग्नेशन करणार आहे का चिकन? नाही,
शिजवायला लावायचं. शिजवायला टाकणार आहे का? दर बघा मित्रांनो, फक्त वर हळद टाकली ना तू, बाकी काही नाही, फक्त हळद टाकले मित्रांनो. आता हे डायरेक्ट शिजवायला लावले असं. खाली कांदा फ्राय करून घेतलेला आहे. आता डायरेक्ट चिकन टाकून दिलं. मस्त एकत्र करून आता किती वेळ ठेवायचे? 15-20 मिनिटांमध्ये शिजणार आहे आपलं चिकन. 15-20 मिनिटं का? मग त्याच्यानंतर आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. हां हां. त्याच्यामध्ये आपण परतून शिजवू. आता वाटण तयार करून घेतलेलं आहे नी. आता 15-1 मिनटं लागतील चिकन शिजायला. मित्रांनो मस्त आता चिकन शिजायला ठेवलेलं आहे. तरी 15-1 मिनटं लागेल चिकन शिजायला. चूल पण आपली मस्त पेटलेली आहे एकदम. चला भेटू आता 15 मिनिटानंतर. हे बघा मित्रांनो, आता नेमकी इलेक्ट्रिक शेगडीवर मसाला काय करते? तर फ्राय करते. मसाला फ्राय करते. मसाला फ्राय करते ती. काय काय टाकलं याच्यात? हे बघा, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर आणि आपलं सुकं खोबरं आणि टोमॅटो हे सगळं वाटण भाजून घेतलं, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि आता हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. कसं आहे, उशीर खूप झाला आहे म्हणून मग आता इलेक्ट्रिक शेगडीवर मी हा मसाला फ्राय करून घेते. तिकडे चिकन शिजतंय, मग हा मसाला डायरेक्ट मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. उशीर खूप झाला मित्रांनो, वाजले 9:30. कारण की आम्हाला 2-3 जरा बाहेरचे कामं पण होते. तिथून कामं करायला पण एवढा आम्हाला तिथं वेळ लागला, जास्त वेळ गेला. चिकन घ्यायला गेलो तिथं गर्दी होती, तिथं अर्धा तास पाऊण तास तिथं गेला. त्याच्यामुळं आहे ना वेळ खूप गेला हो. अजून काही चिकन शिजलं नाही. किती वेळ झाला ग? झाले एक 15 मिनिटं. हा 15 मिनिटं झाले, पण थोडा अजून 10-15 मिनिटं लागतील. बाकी सगळा स्वयंपाक तयार आहे मित्रांनो. पोळ्या. चुलीवर थोडासा वेळच लागतो स्वयंपाक व्हायला, पण जितका वेळ लागतो तितका चविष्ट स्वयंपाकही होतो चुलीवर. अरे मग कधी होईल? भुका लागला इथं आम्हाला. होईल, सबर का फल मीठा होता है. हे बघ आता किती वाजले? आता तरी 10 वाजत आले मित्रांनो. आता किती सबर करणार आहे? लेट झालं ना मग एकतरी असं काही बनवायचंच नाही. साधं जेवण बनवलं परवडतं, पटकन होऊन जातं. आणि चिकन विकन म्हटलं ना तर मग थोडासा वेळ घेतो. त्यात गॅस नाही, चुलीवर चाललंय म्हटलं तर मग थोडं हळूहळूच होणारच आहे. आता तुमचं जेवण झालं का सांगा नक्की. बघा आता चिकन शिजलेलं आहे, त्यात वाटण टाकलं आहे. सगळं टाकणार आहे का वाटण? काय पाहिजे? पाणी घेते, पाणी आणलं. बघा मस्त आता भाजी अशी उकळली आहे. असं झालंय, कधी जेवतो मित्रांनो, खूप भूक लागली आता. एकदम मस्त अशी उकळली भाजी आता. फुलकून पाहू शकता, एकदम मस्त आळीवरच चालू आहे तिचं आता. बघा मित्रांनो, मस्त चिकनची भाजी चुलीवरची, मस्त पोळ्या, कांदा, दीदीला वाढव, लिंबू. हे बघा मस्त भाजी, मस्त भाजी झालेली आहे बघा. खेचू नका तिला, इथेच राहू द्या. चला मित्रांनो जेवायला. असा एक छोटासा व्लॉग होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट शेअर करा आणि सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला मग आता जेवायला भेटू उद्या.
नवीन एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाबा टाटा, गुड नाईट, बाय.